नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. अंबाजोगाईच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नंदकिशोर मुंदडा यांनी आपला करिश्मा दाखवला असून गेल्या 25 वर्षापासून सत्तेमध्ये असलेल्या राजकिशोर पापा मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवत मोठा ऐतिहासिक विजय मिळवला. आता अंबाजोगाईच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नंदकिशोर मुंदडा आणि राजकिशोर मोदी या दोघांनीही पक्षचिन्हावर निवडणूक न लढवता आघाडी करून निवडणूक लढवण्यातच धन्यता मानली. गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा असतील किंवा राजकिशोर मोदी असतील यांनी आघाडी करूनच स्थानिक निवडणुका लढवल्या आहेत. आता अंबाजोगाईमधली आघाडी म्हणजे काय याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर आपल्या पक्षातील लोकांना सोबत घ्यायचं आणि विरोधी पक्षातील मित्रांना सोबत घेऊन निवडणूक लढायची अशी एक व्याख्याच अंबाजोगाईत तयार झाली आणि याच माध्यमातून या मातब्बर नेत्यांनी आतापर्यंत निवडणूक लढवल्या. आता या निवडणुकीमध्ये पापा मोदींनी ना काँग्रेसला सोबत घेतलं आणि नंदकिशोर मुंदडा यांनी शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेतलं नाही. हे जरी महायुतीमधले घटक असले तरी अंबाजोगाईमध्ये काँग्रेसचा एक नगरसेवक आणि शिंदेच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकानं स्वबळावर ही निवडणूक लढवली. आता अंबाजोगाई आणि केज हा मतदारसंघ आहे. जेव्हा या ठिकाणी आमदारकीची निवडणूक होते तेव्हा राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांचे विरोधक असतात आणि ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच घडी, तुतारी किंवा कमळ या चिन्हावर लढवली जाते. मात्र नगरपालिका निवडणुकीमध्ये हे दोन्ही नेते आघाडी करण्यात आपली धन्यता मानतात, कारण स्वतःच्या पक्षातली ताकद आणि विरोधी पक्षातील मित्रांची साथ घेऊन अंबाजोगाईची निवडणूक लढवली जाते. आता या निवडणुकीमध्ये गेल्या 25 वर्षापासून सत्तेमध्ये असलेल्या राजकिशोर मोदी यांना नंदकिशोर मुंदडा यांनी मात दिली आणि नगरपालिकेवर नगराध्यक्षपदाचा झेंडा फडकवला. नंदकिशोर मुंदडा हे नगराध्यक्ष झाले असले तरी त्यांना उपनगराध्यक्षपदासाठी आणि याच अंबाजोगाईच्या नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकिशोर मोदी यांचा टेकू घ्यावा लागणार आहे. आता टेकू का घ्यावा लागणार आहे त्याची काही कारणं आहेत. कारण अंबाजोगाईच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण 31 नगरसेवकांची निवडणूक झाली. यामध्ये नंदकिशोर मुंदडा जरी नगराध्यक्ष झाले असले तरी 20 नगरसेवक हे राजकिशोर मोदी यांचे निवडून आले आहेत आणि 11 नगरसेवक हे नंदकिशोर मुंदडा यांचे निवडून आलेत. आता उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ध्याहून अधिक नगराध्यक्ष पदाचं संख्याबळ पाहिजे आणि ते संख्याबळ नंदकिशोर मुंदडा यांच्याकडे नाही. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दोघांनी एकमेकाच्या विरोधात मोठी टक्कर दिली. 25 वर्षाची मोदींची सत्ता मुंदडांनी उलथून लावली. मात्र आता जेव्हा प्रत्यक्षात या नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा मुंदडांना मोदीची साथ घ्यावी लागणार आहे, कारण नगरसेवकांचं अधिक संख्याबळ हे राजकिशोर मोदी यांच्याकडे आहे. त्यामुळे आता एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण देखील येत्या काही दिवसामध्ये अंबाजोगाईत पाहायला मिळू शकतं. उपनगराध्यक्षपद स्वतःकडे घेण्यासाठी राजकिशोर मोदींचे काही नगरसेवक नंदकिशोर मुंदडा आपल्या गटामध्ये सामील करून घेऊ शकतात. त्यामुळे आता सत्ता स्थापन होण्याच्या अगोदर अंबाजोगाईत नेमकं कसं राजकारण रंगतं आणि प्रत्यक्षात सत्ता स्थापन करताना मुंदडांना मोदीची साथ घ्यावी लागते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना नंदकिशोर मुंदडा असतील किंवा राजकिशोर मोदी असतील यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली नाही. नंदकिशोर मुंदडा हे भाजपचे नेते आहेत तर राजकिशोर मोदी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. दोघांनीही घडी आणि कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली नाही, त्यांनी आघाड्या केल्या होत्या. आता या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत प्रचार सुरू असताना ना धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईत सभा घेतली ना पंकजा मुंडे यांनी मुंदडांसाठी सभा घेतली. मात्र अजित पवारांनी मोदीकडे घड्याळ चिन्ह नसतानाही त्यांना निवडून द्या यासाठी अंबाजोगाईत एक सभा घेतली होती. या सभेचा काही उपयोग झाला नसला तरी अंबाजोगाईमध्ये पराभूत झालेले मोदी नगरसेवकांच्या संख्याबळावर सत्तेचे भागीदार होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे मोदी आणि मुंदडा हे अंबाजोगाईच्या नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकत्र येतील का हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.